हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात खूप सारे महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती संदर्भात ज्या नवीन सूचना पवित्र पोर्टलवर त्यांनी अपडेट केलेल्या आहेत त्या सर्व सूचना पाहणार आहोत. जे विद्यार्थी शिक्षक भरतीचा प्रयत्न करत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने या सूचना महत्त्वपूर्ण ठरू शकतात. फ्रेंड, आज आपण सर्व सूचना पाहणार आहोत. तर ह्या ज्या सूचना आहेत या सर्व सूचना ऑफिशियली पवित्र पोर्टलने अपडेट केलेल्या आहेत. अशा सूचना सर्व मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वच पवित्र पोर्टल संदर्भात अपडेट या चॅनलवर भेटत जातील. तर फ्रेंड, हे पहा. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1/9/2024 रोजी पवित्र पोर्टलवर या सूचना त्यांनी अपडेट केलेल्या आहेत. या ठिकाणी म्हणले पहा, शिक्षक संस्था व व्यवस्थापकांसाठी सूचना, म्हणजे कॅन्डिडेटसाठी या सूचना नसून शिक्षक संस्था असतील किंवा व्यवस्थापक असतील त्यांच्यासाठी या सूचना आहेत. या ठिकाणी काय म्हणले पहा, मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारसीबाबत. आता या ठिकाणी काही पॉईंट दिले, ते टोटल 5 ते 6 पॉईंट आहेत. ते सर्व पॉईंट आपल्याला समजून घ्यायचे. पॉईंट फर्स्ट काय म्हणले पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती संदर्भात कार्यवाही करण्यात येत आहे. पुढे मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेत गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी, ही यादी त्यांनी पब्लिश केली ती 7/8/2024 रोजी. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये मुलाखतीसह पदभरतीचा जो पर्याय होता त्याची यादी त्यांनी 7/8/2024 साली पब्लिश केली. त्या संदर्भात इथं पॉईंट म्हणला आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणले पहा, मुलाखत अध्यापन कौशल्य यांच्यासाठी कार्यवाही व्यवस्थापकडून करण्यास दिनांक 9/8/2024 ते 31/8/2024 असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आलेला आहे. म्हणजे हा जो कालावधी दिलता मुलाखत अध्यापन कौशल्य याच्या कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापकांना, तर हा कालावधी आता संपुष्टात आलाय, कारण आज 2 तारीख आहे सप्टेंबर महिन्याची. ठीक आहे, आणि 31 तारखेपर्यंतच लास्ट डेट होती. पुढे काय म्हणले पहा, आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे पहा, सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात निर्गमन करण्यापूर्वी, म्हणजे नियुक्तीचे आदेश देण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पवित्र पोर्टलवर आवश्यक नोंद पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे ऑब्विसली ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांची नोंदणी पवित्र पोर्टलवर प्रॉपरली त्यांना करणं गरजेचं आहे. कोणाला? ज्या संस्थां ठिकाणी किंवा ज्या संस्थांमध्ये त्यांची नियुक्ती झालेली त्या संस्थांना. मग त्यांना नियुक्ती करण्यासाठी त्यांनी डेट दिलेली पहा 7/9/2024, म्हणजे 7/9/2024 पर्यंत त्या संस्थांना त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर त्या उमेदवारांची माहिती फिलअप करायची आहे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून पवित्र पोर्टलला देखील त्यांची सर्व माहिती कळू शकते. कारण त्यांनी पुढे म्हणले पहा, पवित्र पोर्टलवर वरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जर पर्टिक्युलर संस्थेने तुमची यादी किंवा तुमचं नाव जे असेल, ठीक आहे, निवड प्रक्रिया प्रतीक्षाधीन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अपडेट केल्या, त्यानंतर तुम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर थोडक्यात ते भेटेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला म्हणू शकतो अपॉइंटमेंट लेटर त्या ठिकाणी भेटून जाईल. शेवटी म्हणले पहा, मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी नोंद दिनांक 7/9/2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. मग थोडक्यात 7 तारीख ही लास्ट आहे. ठीक आहे, 7 तारखेनंतर कुठल्याही उमेदवाराची नोंद वगैरे व्यवस्थापनामार्फत करण्यात येणार नाही अशी त्यांनी नोंद सांगितलेली. म्हणजे मॅनेजमेंट संदर्भात ही नोटीस आहे. त्या मॅनेजमेंटला असं सांगितलं की 7/9/2024 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती या तारखेपर्यंत पोर्टलवर त्यांनी अपडेट करायची. यानंतर कुठली माहिती अपडेट त्यांना करता येणार नाही. कदाचित तो विंडो क्लोज करू शकतात आणि ती माहिती त्या ठिकाणी तुमची ॲक्सेप्ट केली जाणार नाही. मग ज्या काही संस्था असतील त्यांनी माहिती लवकरात लवकर अपडेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा टोटल 5 सूचना पवित्र पोर्टलवर ऑफिशियली त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. या सर्व सूचना आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, या सर्व सूचना पवित्र पोर्टल आणि जे मॅनेजमेंट आहे पर्टिक्युलर शाळेंचं त्या मॅनेजमेंट संदर्भात सूचना आहे, कॅन्डिडेटसाठी नाही आहेत. ठीक आहे, पण विद्यार्थ्यांना पण कळायला हवं की काय प्रोसेस चालू आहे, आता पवित्र पोर्टल शांत आहे का काहीतरी वर्किंग चालू आहे हे सर्व कळावं. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी पण या सूचना बारकाईने पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपले जरी कन्सर्न नसल्या
तरी पण आपण याबद्दल जाणून घेणं गरजेचं असतं, कारण याचा पार्ट तुम्ही आहात या सर्व गोष्टींचा. ठीक आहे. मग तुम्हालाही कळेल की तुमचं सिलेक्शन झालं असेल तर पर्टिक्युलर संस्थांमार्फत तुमची माहिती पवित्र पोर्टलला गेली पाहिजे. ठीक आहे. मग त्याचं तुम्ही फॉलोअप वगैरे घेऊ शकता. तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन काय आहे हे कळालं असेल. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.